हॅलो एव्हरीवन, जय हिंद. आपण अँटोनिम्स पाहतोय. अँटोनिम्स मधील थर्ड लेक्चर आहे. पीवायक्यूज पाहतोय बघा. एमपीएससीने विचारलेले जे काही क्वेश्चन्स आहेत प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मध्ये ते पाहतोय. साधारणतः 2 लेक्चर झाले. ही थर्ड लेक्चर आहे. ही लास्ट लेक्चर असेल आपलं अँटोनिम्स वर. आणि याच्यानंतर पुन्हा एक्स्ट्राचे जे साधारणतः 2 लेक्चर्स अँटोनिम्स येतील ते सुद्धा पाहून घ्यायचे. हे मात्र आपले पीवायक्यूचे आहेत. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. डिपार्टमेंटल पीएसआय 2016चा क्वेश्चन आहे. आता आपण पॅटर्न पाहिलाय बघा व्यवस्थित. म्हणजे प्रत्येक प्रश्न कशा प्रकारचा विचारला जातोय. कधी कधी ज्या ठिकाणी इम्पॉर्टंट वाटतं तेव्हा प्रश्न सुद्धा आपण ते काय रीड करूयात. आता बघा, चूज द बेस्ट ऑल्टरनेटिव्ह फ्रॉम द फॉलोइंग विच एक्सप्रेसेस द ऑपोजिट मिनिंग ऑफ द गिवन वर्ड. रिसीड. रिसीड शब्द वापरलाय, RECED, रिसीड. मग रिसीड या शब्दाचा अर्थ काय? आता एक शब्द दिलाय रिसीड, समजा आपल्याला त्याचा अँटोनिम विचारले. आपल्याकडे 4 ऑप्शन्स आहेत. मग आपल्याला माहिती पाहिजे दिलेल्या शब्दाचं मिनिंग आणि त्यानंतर ऑप्शन्स पैकी 4ही शब्दांचं मिनिंग माहिती पाहिजे. कधी कधी असं होतं रिसीड शब्दाचं मिनिंग माहिती आहे आणि याचा अँटोनिम काय होऊ शकेल असा एक शब्द सुद्धा माहिती असतो, तोही पुरेसा असतो. 4ही शब्दांचे मिनिंग माहित नसले तरी सुद्धा. पण आपण काय करणार आहोत, आता विश्लेषण पाहतो किंवा डिस्कशन करतोय आपण याच्यावरती. तर 4ही शब्दांची मिनिंग समजून घेऊया. ओके, रिसीड म्हणजे बघा, आता साधारणतः काय असेल, एखादी गोष्ट जी कमी होत होत जाणे म्हणतो आपण त्याला रिसीड म्हणतो. किंवा मग मागे हटणे, याला सुद्धा रिसीड म्हणतात, मागे हटणे. जसं की समुद्राच्या किनाऱ्यावरती पाणी बरंच पुढे आलेलं आहे भरती येताना, आणि मग ओहोटीच्या वेळेस ते पाठीमागे जात. मग असं रिसीड होणे म्हणजे मागे मागे जाणे. कळालं? रिसीड. मग आता ऑप्शन्स काय काय आपल्याकडे? रश. रश म्हणजे काय? हरी, घाई. बरोबर. नेक्स्ट, ऍडव्हान्स म्हणजे काय? पुढे जाणे. आता इथेच तुम्हाला कळालं असेल बघा, रिसीड म्हणजे मागे जाणे, ऍडव्हान्स म्हणजे पुढे जाणे. दिस इज द अँटोनिम. पुढे बघा, अप्रोच. अप्रोच या शब्दाची 2 मिनिंग्स आहेत. एक आहे तुमचा एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा अप्रोच, म्हणजे काय, दृष्टिकोन म्हणतो आपण त्याला. बरोबर. तुम्ही कोणत्या दृष्टिकोनातून एखाद्या गोष्टीकडे पाहताय, एखाद्या बाबीकडे पाहताय, एखाद्या घटनेकडे पाहताय. एक मिनिंग काय झाला त्याचा? दृष्टिकोन. आणि दुसरा आहे जसं की एखादी आपली परीक्षा आहे, ती परीक्षा जवळ येते. आपली जवळ येते म्हणजे काय, आपण म्हणतो की अगोदर 1 महिना राहिला होता, नंतर 25 दिवस राहिले, आता 20 दिवस राहिले, परीक्षा जवळ येते. बरोबर. मग ते अप्रोचिंग, जवळ येणे, याला सुद्धा अप्रोचिंग असं म्हणतात. किंवा अप्रोच हा एक शब्द आहे. जसं की एनिमी अप्रोचिंग म्हणजे काय, शत्रू जवळ येत आहे असं जेव्हा सांगायचं तेव्हा एनिमी अप्रोचिंग म्हटलं जातं. म्हणजे काय, आपण त्याला जवळ येणे असं म्हणतो बघा. दोन्ही मिनिंग समजले? पुढचा आहे फॉरवर्ड. फॉरवर्ड म्हणजे पुढे किंवा आणखी काय म्हणता येईल, आहे त्यापेक्षा आणखी चांगला किंवा काय म्हणता येईल त्याला, पुढच्या प्रकारचा, त्याला फॉरवर्ड असा शब्द आहे. तसं बघायला जर गेलं ना, ऍडव्हान्स हा जो शब्द आहे आपला, त्याच्या जवळपास सिनॉनिम ठरणारा हा शब्द आहे फॉरवर्ड. परंतु रिसीड जो शब्द विचारला त्याचं मोस्ट सुटेबल जे आन्सर असेल ते मात्र ऍडव्हान्स आहे. म्हणजे अँटोनिम विचारले त्यांनी तर. नेक्स्ट क्वेश्चन, कंपॅरिझन हा शब्द विचारलाय. कंपॅरिझन म्हणजे काय? तुलना म्हणतो आपण. तुलना कशाची केली जाते? 2 गोष्टींची. 2 गोष्टींमध्ये काय साम्य आहे? 2 गोष्टी काहीतरी एका याला असतात ना, काय म्हणतो, तुलना करण्यासाठी ए आणि बी या 2 गोष्टी आहेत. तर दोन्ही सुद्धा एकाच कॅटेगरीच्या वगैरे पाहिजे. तर ते एका ठिकाणचे गाय घ्यायचे, एका ठिकाणचे म्हैस वगैरे घ्यायचे असं नाही. तुम्हाला तुलना करायची तर दोन्ही सुद्धा एकाच प्रकारचे पाहिजेत, काहीतरी त्याच्यामध्ये साम्य असेल अशा अर्थात. मग कंपॅरिझन करताना म्हणजे तुलना करताना आपण काय करतो, काही त्या गोष्टींमध्ये साधर्म्य असेल, साम्य असेल, या गोष्टींची तुलना करतो. बरोबर. मग आपल्याला आता याचा अँटोनिम शोधायचा. सेपरेट म्हणजे काय? विलग करणे, वेगळा करणे. बरोबर. डिस्टिंक्ट म्हणजे काय? एखादं विशिष्ट असं आपण म्हणतो बघा, डिस्टिंक्ट. एखादं पेक्युलियर किंवा एखादं विशिष्ट अशा प्रकारे डिस्टिंक्टिव्ह फीचर म्हणतो ना,
एखादं विशिष्ट फीचर म्हणता येईल त्याला, वैशिष्ट्य. डिफरंट म्हणजे काय? वेगळा. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय? विरोधी. विरोधी किंवा याला परस्पर विरोधी म्हणतो आपण. आले का लक्षात? एक्झॅक्ट वर्ड आपल्याला डिस्टिंक्ट या शब्दाचं सुद्धा मराठी मिनिंग काय होईल ते एकदा पाहू द्या. DISTINCT, डिस्टिंक्ट. बघा, डिस्टिंक्ट म्हणजे क्लिअरली डिफरंट. CLEARLY हा एक मिनिंग आहे त्याचा, क्लिअरली डिफरंट. DIERENT, डिफरंट म्हणजे स्पष्टपणे एखादी, स्पष्टपणे भिन्न अशा अर्थाने. आता मी याच कॉन्टेक्स्ट मध्ये एक शब्द सांगितलाय, या कॉन्टेक्स्ट मध्ये जो आवश्यक आहे तो. डिफरंट म्हणजे वेगळा, कॉन्ट्रास्ट म्हणजे परस्पर विरोधी किंवा विरोधी असणारा, डिस्टिंक्ट म्हणजे क्लिअरली डिफरंट, स्पष्टपणे भिन्न, स्पष्टपणे उघड उघड वेगळ्या प्रकारचा, सेपरेट म्हणजे विलग करणे. आता बघा, कंपॅरिझन समान असणाऱ्या ज्या गोष्टींची आपण समान आहे, साधर्म्य यांची तुलना वगैरे करू. मग आपल्याकडे कंपॅरिझनचं विरोधी, साम्य असणाऱ्या गोष्टींच्या विरोधी काय असेल? डिफरंट म्हणजे काय? वेगळा. आले का लक्षात? साम्य आहे, साधर्म्य आहे, याचा वेगळा काय झाला? ज्याच्यामध्ये जे वेगवेगळं आहे, ज्याचा अर्थार्थी काही संबंध नाही, असा डिफरंट, वेगळा या अर्थात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. देर इज समथिंग रिपल्सिव्ह अबाउट द वे ही हँडल्स पीपल. आता रिपल्सिव्ह या शब्दाचा अर्थ आहे, मी पुन्हा एकदा दोन गोष्टी मांडतो बघा. ए आणि बी या दोन व्यक्ती आहेत. दोन व्यक्तींचं नेचर जे आहे भिन्न भिन्न आहे, वेगवेगळं आहे. मग मला सांगा, ज्यावेळी हे त्यांच्या नेचरच्या बाबतीत वेगवेगळे आहेत, म्हणजे ते काय आहेत? एकमेकांकडे आकर्षिले वगैरे जाणार नाहीत, तशा अर्थाने नाही. पण जेव्हा मला रिपल्सिव्ह म्हणायचं, याचा अर्थ असतो की परस्पर विरोधी जाणारे, एकमेकांकडे आकर्षिले न जाणारे. जसं की तुम्हाला चुंबक माहिती आहे, मॅग्नेट. या मॅग्नेटचे जे दोन टोक असतात, एक साऊथ आणि एक नॉर्थ, ते रिपल्सिव्ह असतात. नॉट रिपल्सिव्ह, ते दोन्ही एकमेकांकडे कनेक्ट होतील. पण जर सेम जर पकडलं तर ते काय? रिपल्सिव्ह होतं, टच होत नाही किंवा जवळ येत नाही, बरोबर का? मग त्याच अर्थाने त्याला रिपल्सिव्ह अशा प्रकारचा एक शब्द आहे. मग आता बघा, ज्या दोन गोष्टी आहेत त्यांचा जर विचार केला, ज्या एकमेकांकडे येणाऱ्या नाहीत, त्या वेगवेगळ्या दिशेने जाणाऱ्या आहेत, त्याला आपण रिपल्सिव्ह म्हणतो. आणि तिथं जर आपण असं म्हटलं, ए आणि बी एकाच कॉलेजमध्ये शिकणारे दोघं, एक पुरुष म्हणजे एक मुलगा एक मुलगी, मग आता बघा, हे एकमेकांकडे अट्रॅक्ट होते. रिपल्सिव्ह वेगवेगळ्या दिशेने जाणार, एकमेकांकडे न येणार, आणि एकमेकांकडे अट्रॅक्ट होणारे किंवा जवळ येणारे, त्याला अट्रॅक्टिव्ह असं म्हटलं जातं. मग रिपल्सिव्ह या शब्दाचा अँटोनिम आहे अट्रॅक्टिव्ह. आता पुढचे शब्द फक्त समजून घ्या. स्मूथ, SMOOTH. स्मूथ म्हणजे आपण काय म्हणतो? एकदम सॉफ्ट अशा प्रकारचा, सॉफ्ट. रिफ्लेक्टिव्ह, आता रिफ्लेक्टिव्ह या शब्दाचे काही मिनिंग समजून घ्या. जो एखादी अशी व्यक्ती असते जी तिच्या सवयींच्या बाबतीत, आयुष्याच्या बाबतीत किंवा वेगवेगळ्या गोष्टींच्या बाबतीत नेहमी चिंतन करत असते. म्हणून मग रिफ्लेक्टिव्ह या शब्दाचा अर्थ आहे, एक मिनिंग आहे बरं का, दोन्ही पण सांगतो, चिंतनशील हा झाला एक. आणि दुसरा एक मिनिंग आहे, असा एखादा सरफेस असतो, त्या सरफेस वरून काय होतं? जर प्रकाश पडला तर तो रिफ्लेक्ट होतो, बरोबर का? परावर्तित होतो, मग त्याला म्हणायचं रिफ्लेक्टिव्ह. परिवर्तनशील, परिवर्तन करणारा. गॉट इट? स्मूथ या शब्दाचं मिनिंग समजलंय? आणखी एक शब्द आहे आपल्याकडे, डिस्टिंक्टिव्ह. डिस्टिंक्टिव्ह बघा, मग असा एक शब्द होता डिस्टिंक्ट, इथं फक्त माझ्याकडून एक वेगळा शब्द आला होता की क्लिअरली काहीतरी विशिष्ट अशा अर्थाने, परंतु याचा शब्द आहे की क्लिअरली डिफरंट, डिस्टिंक्ट. आणि पुढचा शब्द आहे डिस्टिंक्टिव्ह. याचा मुख्य अर्थ आहे, ज्याला आपण काय म्हणतो? एखादा विशिष्ट या अर्थाने. कळालं का? डिस्टिंक्ट आणि डिस्टिंक्टिव्ह थोडीशी गफलत झालेली. डिस्टिंक्टिव्ह म्हणजे विशिष्ट, जसं आपण म्हणतो डिस्टिंक्टिव्ह फीचर्स, किंवा एखाद्या गोष्टीचे डिस्टिंक्टिव्ह काय असणारे? वैशिष्ट्य असणारे. तर मग त्या अर्थाने विशिष्ट
जे काही वैशिष्ट्य आहेत एखाद्या गोष्टीची त्याला डिस्टिंक्टिव्ह म्हटलं जातं. आणि डिस्टिंक्ट म्हणजे काय, जो संपूर्णतः वेगळा आहे अशा अर्थ. चारही वर्ड्सचे मिनिंग समजले. रिपल्सिव्ह म्हणजे परस्पर विरोधी जाणारे, अट्रॅक्टिव्ह म्हणजे परस्पराकडे खेचणारे. नेक्स्ट वर्ड अपोजिट मिनिंग विचारलंय कॉग्नेटचं, COGNAT, कॉग्नेट. आता बघा देताना त्यांनी एक वर्ड दिला आपल्याला कॉग्नेट. कॉग्नेट या शब्दाचं मिनिंग काय आहे, कुठल्या ना कुठल्या गोष्टीशी संबंधित असणे, रिलेटेड असणे, बरोबर. कॉग्नेट रिलेटेड, रिलेटेडच्या नंतर टू हे प्रिपोजिशन येतं, रिलेटेड टू समथिंग, बरोबर, संबंधित असलेला, एखाद्या गोष्टीशी संबंधित असलेला. मग आता बघा त्याचं अँटोनिम करताना अनकॉग्नेट आणि डिसकॉग्नेट त्यांनी असेच दोन शब्द बनवलेले आहेत, त्याला काही अर्थ नाहीये. म्हणजे कॉग्नेट आहे ना, अँटोनिम करायचं तर अनकॉग्नेट, डिसकॉग्नेट असलं काहीतरी बनवलं, राईट. बऱ्याचदा अँटोनिम करताना नाही का UN लावणार, IR लावणार, आयन, त्या प्रकारे त्यांनी बनवण्याचा प्रयत्न केला, पण ते काय होत नाहीये. आता राहिलं इनडिफरंट. इनडिफरंट या शब्दाचे दोन मिनिंग समजून घ्या. इनडिफरंटचा एक अर्थ आहे तुम्ही बेजबाबदारपणे वागता, बेपर्वा असता, बेपर्वा. तुम्ही एखादी कृती करताना तुम्ही त्याकडे लक्ष देत नाही किंवा तुम्ही जबाबदारीने राहत नाही, जबाबदारीने एखादी कृती करत नाही, त्याला म्हणतो बेपर्वा. आणि इनडिफरंट या शब्दाचा दुसरा अर्थ आहे उदासीन, लॅकिंग इंटरेस्ट. एखाद्या गोष्टीमध्ये इंटरेस्ट न घेणे किंवा काय म्हणता येईल इच्छा न दाखवणे किंवा इंटरेस्ट न दाखवणे, त्याला आपण म्हणतो इनडिफरंट. आता कॉग्नेट मी काय म्हटलं, संबंधित असणार, एखाद्या गोष्टीशी संबंधित असणार. मग आपल्याकडे हे दोन शब्द तर बघा यांचा काही अर्थ नाही तसं, त्यांनी फक्त बनवलेले आहेत ऑप्शन्स. इनडिफरंट या शब्दाचं मिनिंग वेगळं आहे, बेपर्वा असणं किंवा बेजबाबदारपणे वागणे. दुसरं मिनिंग आहे त्याचा उदासीन असणं, इंटरेस्ट शो न करणे. मग आता एक शब्द राहिला, कोणता आहे, डिफरंट. कॉग्नेट म्हणजे एखाद्या गोष्टीशी संबंधित, संबंधित नसलेला, वेगळा, डिफरंट या अर्थाने दिस इज द करेक्ट आन्सर. कळालं का. अशा प्रकारे आपल्याला एक एक वर्ड व्यवस्थित काय म्हणता येईल लक्षात घेऊन आपल्या आन्सर पर्यंत पोहोचायचं असतं. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात बघा. व्हॉट इज द करेक्ट अँटोनिम ऑफ द वर्ड मेमोरेबल. मेमोरेबल म्हणजे काय, जो काय आपण विसरू शकणार नाही, अविस्मरणीय आपल्याकडे शब्द त्यासाठी. अविस्मरणीय म्हणजे कॉलेजमधील आपले दिवस आठवावर कॉलेजमध्ये ते अविस्मरणीय असतात, म्हणजे आपण त्याला विसरत नाही, विसरू शकत नाही, बरोबर की नाही. मग आता त्या अर्थाने मेमोरेबल म्हणजे अविस्मरणीय असं काहीतरी, अशी काहीतरी घटना वगैरे आपलं आपण फर्स्ट टाइम कोणाशी तरी बोललेलो असतो, राईट. अविस्मरणीय काय असतो, क्षण असतो, मेमोरेबल असतो. मग आता ऑप्शन्स बघा. फॉरगेटेबल म्हणजे काय, विसरण्याजोगे. तुमचा आन्सर तुम्हाला भेटलं बघा, अँटोनिम विचारलं होतं. मेमोरेबल अविस्मरणीय, आपण विसरूच शकत नाही अशा. फॉरगेटेबल हा विसरू शकतो अशा प्रकारचे. मेमोरियल काय असतं, एखाद्या व्यक्तीच्या आठवणीमध्ये, एखाद्या व्यक्तीने केलेल्या त्या कार्याच्या आठवणीमध्ये काहीतरी करणं, त्याला मेमोरियल असं म्हणतात. बघा एखाद्या व्यक्तीच्या, जसं की काही ठिकाणी मेमोरियल लेक्चर्स असतात, बरोबर. BC जोशी मेमोरियल लेक्चर, जनरल BC जोशी मेमोरियल लेक्चर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ डिफेन्स अँड स्ट्रॅटेजिक स्टडीजच्या अंतर्गत ते लेक्चर कंडक्ट केलं जातं किंवा आयोजित केलं जातं. मग त्यांनी जे कार्य केलेलं आहे, त्यांनी जे योगदान दिलेलं आहे, त्याच्या स्मरणार्थ, ते स्मरणार्थ जे आहे त्याला मेमोरियल असं म्हणतात. मेमोरियल या शब्दाचा आणखी एक अर्थ असा होतो, त्याच आठवणीमध्ये एखाद्या ठिकाणी काहीतरी वॉर मेमोरियल असतं बघा, काही सैन्य वगैरे जे शहीद झालेलं असतं, त्यांनी आयुष्याचं बलिदान दिलेलं असतं, त्यांची आठवण त्या युद्धामध्ये वगैरे त्यांनी जे बलिदान दिलंय त्या आठवणीमध्ये काही एक ठिकाणी काही गोष्टी उभ्या केलेल्या असतील, तर मग त्याला सुद्धा मेमोरियल असं म्हटलं जातं. पुढे आहे इममेमोरियल. इममेमोरियल म्हणजे फार जुन्या काळापासून, आपण म्हणतो ना टाइम इममेमोरियल, आठवत नाही तेव्हापासून किंवा फार जुन्या काळापासून, त्याला इममेमोरियल. जुना जसं एन्शियंट आहे, त्या काळापासून वगैरे असा त्या शब्दाचा अर्थ आहे. एन्शियंट किंवा आर्केक
म्हणजे जुना काळ, प्राचीन, तेव्हापासून त्याला इमेमोरियल असा शब्द आहे. इमॉरल म्हणजे काय? अनैतिक, चुकीच्या गोष्टी करणे, वाईट गोष्टी करणे, अनैतिक. आपल्याला विचारलं तर मेमोरेबल म्हणजे अविस्मरणीय, त्याचा अँटोनिम काय होईल? विसरण्याजोगा, फॉरगेटेबल. नेक्स्ट क्वेश्चन, राईट द अँटोनिम ऑफ द वर्ड गिव्हन बिलो. अँसेस्टर. अँसेस्टर म्हणजे काय? आपण याला पूर्वज म्हणतो बघा. आपल्या अगोदरच्या ज्या पिढ्या आहेत, आपले आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा, त्याच्या अगोदरचे, त्याच्या अगोदरचे, त्याच्या अगोदर, आपले पूर्वज, अँसेस्टर्स. मग अँसेस्टर म्हणजे पूर्वज, तर बघा त्याचा अँटोनिम काय होईल? वंशज, बरोबर का? डिसेंडंट्स याला म्हणतात वंशज. आलं लक्षात? दिस इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट आहे फोर फादर्स. आता अँसेस्टर मोस्ट सुटेबल पाहिजे असतं बरोबर आपल्याला, एकदम चांगल्या प्रकारे सूट होईल अशा प्रकारे, किंवा मोस्ट ऍक्युरेट आपल्याला शोधायचं असतं. आता फोर फादर म्हणजे काय? आपले जे अगोदरच्या जे माणसं वगैरे आहेत अशा अर्थाने, परंतु शब्द देताना काय दिला होता त्यांनी? अँसेस्टर्स. मग त्याचा अँटोनिम काय होईल? डिसेंडंट्स. हा सुद्धा फोर फादर हा सुद्धा शब्द डिसेंडंट या शब्दाचा सिनोनिम होऊ शकेल. म्हणजे अर्थ तोच आहे, परंतु आपल्याला अँसेस्टर दिला होता, त्याचा अँटोनिम काय था? डिसेंडंट. फोर फादर म्हणजे काय? अगोदरचे, काय म्हणता येईल, एखाद्या गोष्टीमध्ये आता साधारणतः एक कार्य आहे बघा, एक काम आहे, एक टास्क आहे, ते ज्यांनी ज्यांनी केले आपल्या अगोदर, किंवा ते करणारे जे आहेत अगोदरचे माणसं जे आहेत, त्यांना आपण फोर फादर असं म्हटलेलं आहे. ग्रँड पेरेंट, आजी आजोबा, बरोबर. ग्रँड पेरेंट हे काय? पेरेंट म्हणजे आपण म्हणतो आपले पालक. ग्रँड पेरेंट जसं की त्यांच्या अगोदर आजी आजोबा या अर्थाने. प्रिकर्सर, एखादी घटना घडणार आहे, ती घडण्याच्या अगोदर तिचा संकेत देणारे, ती घटना घडेल अशा प्रकारची काहीतरी माहिती देणार जे असतात त्याला प्रिकर्सर असं म्हणतात. भविष्यात घडणाऱ्या घटनेची अगोदरच काहीतरी चुणूक दाखवणारे, किंवा ती माहिती घडणार आहे असं सांगणारे प्रिकर्सर, किंवा सांगणारी जी गोष्ट असते त्याला प्रिकर्सर हा शब्द आहे. आले का लक्षात? मराठीमध्ये त्याला अग्रदूत शब्द आहे बघा. अग्र म्हणजे अगोदर. एखादं समजा युद्ध होणार आहे, असं कोणीतरी दुसऱ्यावर, एक टीम ए बी या टीम वरती युद्ध करणार आहे, आक्रमण करणार आहे, मग त्याची माहिती अगोदर त्यांच्यापर्यंत पोहोचवणारा अग्रदूत. आलं लक्षात? नेक्स्ट इज स्ट्रेंज. या शब्दाचे सुद्धा दोन मिनिंग आहेत, ते दोन्ही मिनिंग समजून घ्या. स्ट्रेंज या शब्दाचा एक अर्थ आहे की विचित्र असा, विचित्र, विक्षिप्त. आणि दुसरा मिनिंग आहे अपरिचित, परिचय नसलेला. ओके, अपरिचित. आलं लक्षात? परिचय नसलेला, स्ट्रेंज, ओळख नसलेला. मग आता ओळख नसलेला म्हणजे स्ट्रेंज, अँटोनिम काय होईल? ओळख असलेला, फॅमिलियर. आले का लक्षात? स्ट्रेंजचा सिनोनिम होईल अपरिचित, अनफॅमिलियर. स्ट्रॉंग म्हणजे काय? मजबूत. आणि वीक म्हणजे काय? कमजोर. दोन्ही शब्द समजले? ओके. नेक्स्ट क्वेश्चन, ट्रान्सपरंट, आपण ज्याला पारदर्शक म्हणतो बघा. पारदर्शक म्हणजे काय? ट्रान्सपरंट. अँटोनिम काय होईल? अपारदर्शक. मग अपारदर्शक याच्यासाठी कोणता शब्द आहे आपल्याकडे? ओपेक. पारदर्शक म्हणजे आरपार दिसू शकणारा. काच असते, काचेच्या कोणत्याही साईडने, कोणत्याही एका साईडने कलर वगैरे दिलेला नसतो, आपण आरपार पाहू शकतो, त्याला म्हणायचं ट्रान्सपरंट. आणि त्याचा अँटोनिम आहे ओपेक, अपारदर्शक. एका साईडने जर पाहिलं आपण तर एखादा पडदा असेल, काच असेल, त्याच्या पलीकडे न दिसणार, त्याला अपारदर्शक म्हणतात, ओपेक. मग आता बाकीचे शब्द पाहून घ्या. क्लिअर म्हणजे काय? स्पष्टपणे किंवा स्पष्ट. ट्रान्सलुसेंट हा याला अर्धपारदर्शक म्हणतात. ओके, अर्धपारदर्शक. आणि शार्प म्हणजे ज्याला आपण तीक्ष्ण म्हणतो ते आहे शार्प. कळाले? ट्रान्सपरंट पारदर्शक, ओपेक अपारदर्शक. नेक्स्ट वर्ड, फिक्टिशियस. फिक्टिशियस म्हणजे काय? समथिंग विच इज नॉट
जेन्युइन खोटा, फिक्टिशियसचा अर्थ आहे जे खरा नाहीये, जो खोटा आहे असं म्हणता येईल, त्याला फिक्टिशियस हा शब्द आहे. फिक्टिशियसचे सिनोनिम्स काय काय आहेत बघा. BOGUS बोगस, ज्याला आपण खोटा म्हणतो, किंवा आणखी एक शब्द त्याला बनावट या अर्थाने. आले का लक्षात? खोटा, बनावट, बोगस, फ्रॉड, फिक्टिशियस. आता बोरिंग म्हणजे काय? कंटाळवाणे. इंग्लिशमध्ये याला एक शब्द आहे टेडियस, TEDIOUS, टेडियस. जेन्युइन म्हणजे काय? खरा. खर्रा नाही बरं का, खर्रा नाही, खरा. ओके. ऑथेंटिक, AUTHENTIC, ऑथेंटिक. आता फिक्टिशियस म्हणजे काय? खोटा, बनावट, बोगस. मग याचा एंटोनिम काय होईल फिक्टिशियसचा? खरा, जो जेन्युइन आहे, ऑथेंटिक आहे. दिस इज द करेक्ट आन्सर. त्यांनी विचारले, सॉरी एंटोनिम, एंटोनिम विचारले. इमॅजिनरी म्हणजे काय? काल्पनिक. फिक्टिशियसचा सिनोनिम होऊ शकेल. ओके. क्रिएटिव्ह म्हणजे काय? ज्याला नाविन्यपूर्ण म्हणतो आपण. काहीतरी नवीन आहे, क्रिएटिव्ह म्हणतो आपण, काहीतरी नवीन आहे त्याच्यामध्ये, म्हणजे नाविन्यपूर्णता आहे, त्याला क्रिएटिव्ह शब्द आहे. ओके. चारही वर्ड समजले, फिक्टिशियसचा मीनिंग सुद्धा सांगितलं. नेक्स्ट बघा, एम्फेटिक. एम्फेटिक म्हणजे काय? एखादी कृती जी आपण जोरकसपणे करतो किंवा ज्यावरती जोर दिलेला असतो. मग ज्या गोष्टीवरती आपण जोर देतो, जास्त भर देतो, तिला जास्त परिणामकारक बनवतो. बरोबर का? म्हणून एम्फेटिकचा अर्थ आहे परिणामकारक, परिणाम घडवणारे. ओके. मग आता पाहूया त्याचा एंटोनिम काय. कॉन्फिडेंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये आत्मविश्वास असतो, याला आपण आत्मविश्वासू म्हणू. आत्मविश्वास. स्ट्रॉंग म्हणजे मजबूत. बरोबर का? फोर्सफुल, स्ट्रॉंग हे दोन्ही एकमेकांचे सिनोनिम्स होऊ शकेल, ज्यामध्ये काय आहे? सत्तेचा वापर आहे अशा अर्थाने. जे मजबूत आहे, स्ट्रॉंग असेल, फोर्सफुल असेल. आता आपण जर पाहिलं एम्फेटिक जे परिणाम घडवून आणणार आहे, मग स्ट्रॉंग असेल, फोर्सफुल असेल किंवा एम्फेटिक आहे, एकमेकांचे सिनोनिम्स होऊ शकतील. आले का लक्षात? आपल्याला पाहिजे अँटोनिम. मग कोणता आहे? जो कमकुवत आहे. मग कमकुवत जी गोष्ट असते, कमजोर जी असते, ती परिणाम घडू नाही शकत, परिणामकारक असू नाही शकत. म्हणून एम्फेटिक या शब्दाचं अँटोनिम जे असेल ते काय असेल? वीक, ते परिणामकारक नाहीये या अर्थ. नेक्स्ट बघा, प्लॉजिबल. आता इथे सुद्धा त्यांनी अगोदर ज्या प्रकारे कॉग्नेट एक शब्द दिला होता बघा आपल्याला, कॉग्नेट, हे दोन जे शब्द बनवले होते त्यांनी अँटोनिम करण्यासाठी बनवले होते, तसं ते त्यांना अर्थ नाही, ते चुकीचे शब्द आहेत. तसंच त्यांनी इथे सुद्धा केलंय बघा. प्लॉजिबल हा शब्द आहे आपला. मग त्यांनी त्याचे अँटोनिम्स करताना काय काय बनवलं बघा. इनप्लॉजिबल, डिसप्लॉजिबल. हे काय शब्द आहेत का? इनप्लॉजिबल आणि डिसप्लॉजिबल दोन्ही सुद्धा बघा, दोन्ही सुद्धा इनकरेक्ट स्पेलिंग आहे बघा. डिसप्लॉजिबल सुद्धा आणि इनप्लॉजिबल सुद्धा, त्याच्यामुळे हे त्याचं आन्सर नाहीये. हे कळालं तुम्हाला? आता राहिले दोन शब्द. ते नाही का, बऱ्याचदा आपण अँटोनिम्स करताना काय काय लावतो, कोणकोणते प्रिफिक्स लावतो? अन, इन, IR, आणखी ए हा एक शब्द येतो बघा. मग हे असं केलेलं आहे, इन आणि आणखी डिस पण राहिलं ना, डिस, अशा प्रकारे डिसप्लॉजिबल, इनप्लॉजिबल करून अँटोनिम्स करणे, ते ठीक होतं 5वी 6वीला वगैरे, इथं नाहीये. ओके. आता फिजिबल म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो? प्रॅक्टिकल, REALISTIC, रिअलिस्टिक, जे व्यवहार्य आहे, जे प्रॅक्टिस मध्ये आणता येऊ शकतं, त्याला म्हणतो आपण फिजिबल, प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक अशा अर्थ. मराठीमध्ये त्याला शब्द आहे बघा व्यवहार्य, ज्याचा व्यवहारात वापर करता येऊ शकेल असा. आणि मग पुढचा एक शब्द आहे इनप्लॉजिबल. आता प्लॉजिबल आणि इनप्लॉजिबल या दोन्ही शब्दांची मिनिंग समजून घ्या. जो प्लॉजिबल शब्द आहे आपला, त्याचा अर्थ आहे जे क्रेडिबल आहे,
ज्याच्यावरती विश्वास ठेवला जाऊ शकेल अशा अर्थाने. ओके, त्याचं इंग्लिश मध्ये तुम्हाला एक फ्रेज देतो बघा मी प्लॉजिबल शब्दाची. दॅट यू कॅन बिलीव्ह, हा जो शब्द आहे प्लॉजिबल, समथिंग दॅट यू कॅन बिलीव्ह, BELIEVE, वर्ड कडे स्पेलिंग कडे लक्ष द्या. ज्याच्यावरती तुम्ही विश्वास ठेवता किंवा विश्वास ठेवला जाऊ शकेल असा, त्याला आपण काय म्हणतो प्लॉजिबल. त्याचा अँटोनिम आहे, हे दोन शब्द तयार केले, इनकरेक्ट स्पेलिंग आहे. फिजिबल म्हणजे काय, प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक, व्यवहार्य, ज्याचा प्रॅक्टिस मध्ये वापर केला जाऊ शकतो, त्याला म्हणतो आपण फिजिबल. इनप्लॉजिबल, ज्याच्यावरती विश्वास ठेवता येणं शक्य नाही असा इनप्लॉजिबल अँटोनिम होईल. कळाले का? STI 15चा क्वेश्चन. ओके, चल ठीक. नेक्स्ट क्वेश्चन पाहूयात. आपण हा पाहिला बघा, चूज द बेस्ट अपोजिट मिनिंग ऑफ प्लॉजिबल. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चूज द करेक्ट अँटोनिम ऑफ अब्सॉल्व, ABSOLV असा वर्ड आहे. अब्सॉल्व म्हणजे काय, एखाद्याची मुक्तता करणे, जसं की आरोपांतून वगैरे मुक्तता करणे आहे ना, त्या प्रकार. मग हा अब्सॉल्व हा कोणत्या वर्डचा सिनोनिम आहे तुम्हाला सांगू का? आपल्याकडे एक शब्द अक्विट, ACQUIT, अक्विट. याच्यानंतर ऑफ हे प्रिपोजिशन येतं. त्यानंतर अक्विट म्हणजे काय, एखाद्याच्या आरोपांतून मुक्तता करणे, टू स्टेट ऑफिशियली दॅट समवन इज नॉट गिल्टी, त्याला म्हणतो आपण अक्विट. याचा दुसरा एक सिनोनिम बघा, एक्झोनरेट, EXONERAT, एक्झोनरेट. याच्यानंतर सुद्धा ऑफ हे प्रिपोजिशन येतं. म्हणजे काय, आरोपांतून मुक्तता करणे, त्याला म्हणायचं अब्सॉल्व, ABSOLV. मग आता राहिले 4 ऑप्शन्स बघा. ब्लेस्ड म्हणजे काय, आशीर्वाद. आशीर्वाद शब्द असा आहे बरं का, शच वेलांटी ह्रस्व की दीर्घ तुम्ही पाहून घ्या. मला असं वाटतं की दीर्घच पाहिजे, पण काही जण काय लिहितात माहितीये का, आशीर्वाद. आशीर्वाद नाही, आशीर्वाद. कळालंय? दिस इज इनकरेक्ट. बर, ब्लेस म्हणजे आशीर्वाद. रिपेंट म्हणजे काय, पश्चाताप करणे. पश्चाताप, एखादी गोष्ट आपल्या हातून चुकीची घडली किंवा आपण चुकीची केली आहे, याचं जे आपल्याला वाईट वाटतं, गिल्ट वाटतं, त्याला आपण म्हणतो रिपेंट करणं किंवा पश्चाताप करणं. नेक्स्ट आहे मेल्ट, MELT. मेल्ट म्हणजे काय, वितळणे. थोडक्यात बर्फ वितळतो ना, त्याला म्हणतो आपण मेल्ट. ब्लेम, एखाद्यावरती आरोप करणे, आरोप करणे. बरोबर. मग आपला वर्ड काय होता, अब्सॉल्व, आरोपांतून मुक्तता करणे. त्याचा अँटोनिम काय होईल, आरोप करणे. समजले तुम्हाला? अब्सॉल्वचा अँटोनिम काय पाहिजे, ब्लेम, अक्यूज, ACUSE, अक्यूज. बरोबर का? अक्यूजचं स्पेलिंग काय, ACCUSE की ACUSE? ACCUSE, अक्यूज्ड ऑफ. नेक्स्ट वर्ड, अक्यूजच्या नंतर सुद्धा ऑफ हे प्रिपोजिशन येतं बघा, अक्यूज ऑफ. बरोबर का? स्पेलिंग चेक करून घ्या. नेक्स्ट वर्ड, ही वॉज डॅश डॅश ड्रेस्ड फॉर द पार्टी. चूज द राईट. आता बघा बरं, हा पॅटर्न महत्वाचा, याला स्टार मार्क करून ठेवा. का महत्वाचा आहे? क्वेश्चन आहे टॅक्स असिस्टंट 2014 ला विचारलेला. पॅटर्न समजून घ्या. सेंटेन्स आहे, सेंटेन्स मध्ये एक रिकामी जागा दिली आहे, त्या ठिकाणी पुढे बघा, चूज द राईट अँटोनिम ऑफ इमॅक्युलेटली फॉर फिलिंग द ब्लँक. जी रिकामी जागा दिली ते भरण्यासाठी काय करायचंय, इमॅक्युलेटली या वर्डचा अँटोनिम लिहायचा. आणि सेम पॅटर्न विचारला गेलाय 2022-23 मध्ये. कळालं का? 2014 मध्ये अशा प्रकारचं विचारलं होतं, तोच पॅटर्न रिपीट होतो 2023-22-23 ला. त्यानंतर आणखी पुढे सुद्धा एक क्वेश्चन आहे, ज्यावरती म्हणजे ज्या पॅटर्नवरती प्रश्न विचारलाय 2013-14 ला, तशाच प्रकारचे प्रश्न विचारले 22-23 ला. म्हणजे पॅटर्न सुद्धा रिपीट होतोय, पाहून घ्या. आता इमॅक्युलेटली हा एक शब्द आहे, त्याचं त्यांना काय पाहिजे, अँटोनिम पाहिजे. मग आता बघा, सेंटेन्स आहे आपलं, सॉरी, सेंटेन्स दिलेला आहे, ही वॉज डॅश डॅश ड्रेस्ड फॉर द पार्टी. आता इमॅक्युलेटली या शब्दाचा अर्थ आहे ज्याला आपण म्हणतो एकदम चांगल्या प्रकारचा, सटीक ज्याला म्हणता येईल, किंवा ज्याच्यामध्ये फ्लॉलेस, दोष नसलेला, नीट अँड क्लीन, त्याला म्हणतात. त्याचा अर्थ आहे इमॅक्युलेटली.
म्हणजे काय, ही वॉज डॅश डॅश ड्रेस्ड फॉर द पार्टी. आता इमॅक्युलेटली जर भरलं तर काय होईल, त्याने नीटनेटका ड्रेस पार्टीसाठी घातलेला होता, त्याने पार्टीसाठी नीटनेटका ड्रेस घातलेला होता, किंवा एकदम नीट अँड क्लीन अशा प्रकारे ड्रेस घातलेला होता. इमॅक्युलेटली जर घेतला तर त्यांचं असं म्हणणं आहे की याचा अँटोनिम इथं बसवा. ऑप्शन्स बघा काय काय. इम्परफेक्टली म्हणजे समथिंग विच इज नॉट परफेक्ट, जे परफेक्ट नाहीये असा इम्परफेक्टली. इररिस्पॉन्सिबली, रिस्पॉन्सिबली म्हणजे काय, जबाबदारपणे, बरं का. आणि इररिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे इररिस्पॉन्सिबली म्हणजे काय, बेजबाबदारपणे. मॉडरेटली म्हणजे काय, जे काय कसं आहे, सौम्य आहे, बरोबर का. मॉडरेटली जे सौम्य आहे किंवा ऍव्हरेज आहे, माफक आहे, त्याला म्हणतो आपण मॉडरेटली. इनकम्प्लिटली म्हणजे काय, जे कंप्लीट नाही असा, अपूर्ण ज्याला म्हणता येईल. इनकम्प्लिटली जे काय आहे, अपूर्ण आहे. अपूर्ण आहे म्हणजे अर्थातच काय, ज्याच्यामध्ये काय आहेत, जे पूर्ण नाहीये, व्यवस्थित नाहीये, इनकम्प्लिटली. आणि आणखी एक वर्ड आहे इम्परफेक्टली. इम्परफेक्टली म्हणजे समथिंग विच इज नॉट परफेक्ट, जे परिपूर्ण नाही असे, नसलेले, परिपूर्ण नसलेले, त्याला काय म्हणतात, इम्परफेक्ट. इमॅक्युलेटली म्हणजे काय, जे परिपूर्ण आहे, परफेक्ट आहे, नीटनेटके आहे, व्यवस्थित आहे, ते त्याला म्हणतात इमॅक्युलेटली. त्याचा अँटोनिम इम्परफेक्टली, जे परफेक्ट नाहीये असा. कळालं. सेंटेन्स मध्ये एक वर्ड, सॉरी, एक रिकामी जागा दिली, खाली सांगितलं एक वर्ड देऊन की याचा अँटोनिम तिथं बसवा, मग आपल्याला तो अँटोनिम शोधता आला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन, चूज द करेक्ट अँटोनिम. मी तर सरळ सरळ अँटोनिम सांगितलाय कशाचा, प्रॅग्मॅटिकचा. प्रॅग्मॅटिक म्हणजे काय, जे काही व्यवहार्य असतं, व्यवहार्य, जे काही फिजिबल असतं, जे काही प्रॅक्टिकल असतं, जे काही रिअलिस्टिक असतं. बघा, व्यवहार्य, फिजिबल, प्रॅक्टिकल, रिअलिस्टिक आणि प्रॅग्मॅटिक म्हणजे व्यवहारात आणण्याजोगा. जे आपण म्हणतो ना, हे प्रॅक्टिकल नाही रे, असं करता येणार नाही. दुसरा एक म्हणतो, अरे हा ऑप्शन प्रॅक्टिकल वाटतोय मला, म्हणजे काय, आपण ते काय वापरत आणू शकतो किंवा तसं करून पाहू शकतो, त्याला म्हणजे प्रॅग्मॅटिक. कळालंय. दुसरा असता एक आयडियल, जे फक्त स्वप्नरंजनात चांगलं वाटतं, व्यवहारात मात्र आणता येणार नाही, वापर करता येणार नाही, किंवा एखादी कृती करून पाहता येणार नाही, त्याला म्हणतात आयडियल किंवा आयडियलिस्टिक. त्याचा अँटोनिम आहे प्रॅग्मॅटिक, फिजिबल, प्रॅक्टिकल आणि रिअलिस्टिक. आता बघा, त्यांनी विचारले प्रॅग्मॅटिकचा अँटोनिम. अँग्री म्हणजे काय, ज्याला आपण काय म्हणतो, रागावलेला, बरोबर का, अँग्री. दुसरा डिसिटफुल, डिसिटफुल हा नेहमी असतो जो फसवणारा असतो बघा, बरोबर. डिसिटफुल फसवणारा किंवा जो फसवा आहे, DECEIT, डिसिटफुल, बरोबर. कपट करणारा आणि फसवा, फसवा, फसवेगिरी करणारा. ओके. पुढचा आहे एक्सपेरिमेंटल, ज्यावरती आपण वेगवेगळ्या माध्यमातून काय करू शकतो, प्रयोग करून पाहू शकतो, किंवा ज्याची चाचपणी करून वगैरे पाहू शकतो, त्याला एक्सपेरिमेंटल हा शब्द आहे. प्रयोगशील म्हणता येईल त्याला, किंवा प्रयोगात्मक, प्रयोग करून जिथे पाहिलं जाऊ शकतं त्याला एक्सपेरिमेंटल म्हटलेलं. आता एक वर्ड आहे अनप्रॅक्टिकल. आता प्रॅग्मॅटिकला आपण सिनोनिम काय सांगितलं, प्रॅक्टिकल घेतलाय बघा, हा सिनोनिम झाला. हे सगळे सिनोनिम्स पाहिले, बरोबर. मग यापैकी एक वर्ड आहे प्रॅक्टिकल, याचा अँटोनिम काय होईल, इम्प्रॅक्टिकल, इम्प्रॅक्टिकल. पण ऑप्शन्स मध्ये काय झालं यांच्याकडून, अनप्रॅक्टिकल असं झालं. जर आपण विचार केला अँग्री होईल का, अरे प्रॅग्मॅटिक म्हणजे व्यवहारामध्ये आणता येण्यासारखा, जे प्रॅक्टिकल आहे ते. मग जे प्रॅक्टिकल नाही ते त्याचा अँटोनिम होईल ना. या तीन ऑप्शन्स पैकी बघा, हा याचं स्पेलिंग चुकलंय. अँग्री म्हणजे रागावलेला, डिसिटफुल म्हणजे फसवा, फसवेगिरी करणारा, कपट करणारा या अर्थाने. पुढचा आहे एक्सपेरिमेंटल.
आलं का लक्षात? एक्सपेरिमेंटल म्हणजे प्रयोगात्मक, आणि एक वर्ड राहिला प्रॅक्टिकल. याच्या इथं अनप्रॅक्टिकलच्या जागी इम्प्रॅक्टिकल असा जर शब्द वापरलेला असता तर कदाचित ते उत्तर होऊ शकलं असतं. आले का लक्षात? पण त्यांनी अनप्रॅक्टिकल केलं आहे, अनप्रॅक्टिकल होणार नाही. त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर तसं संदिग्ध आहे. जर नंबर 2च्या ठिकाणी इम्प्रॅक्टिकल हे जर स्पेलिंग असतं तर ते त्याचं आन्सर झालेलं असतं. आले का लक्षात? क्लिअर तुम्हाला सगळ्यांना? प्रॅग्मॅटिकचा अँटोनिम काय व्हायला पाहिजे होता? इम्प्रॅक्टिकल, परंतु त्यांनी अन केलेला आहे. अँग्री होणार नाही, एक्सपेरिमेंटल होणार नाही, मग एक ऑप्शन राहतो, तसं ते अनप्रॅक्टिकल स्पेलिंग चुकीचं आहे. डिसिटफुल मात्र होणार नाही. कसा होणार नाही? त्याचा अर्थच वेगळा. पुन्हा एकदा तुमच्या माहितीसाठी वेगवेगळ्या सोर्सेस मधून चेक करून सुद्धा तुम्हाला एकदा त्याचा एक्झॅक्ट मिनिंग देतो बघा. म्हणजे डिसिटफुल का होणार नाही? DECEIT, डिसिटफुल. बघा, जो लबाड आहे, फसवा आहे, त्याला म्हणायचं डिसिटफुल. मग ते होईल का बरं? प्रॅग्मॅटिकचा अँटोनिम नाही होणार. खरं आन्सर हे पाहिजे होतं इम्प्रॅक्टिकल. ते त्यांच्याकडून चुकलेलं आहे. आपल्या साईडने आपण त्याला रद्द करू शकतो. आयोगाने मात्र याला रद्द केलेलं नाही वाटतं. ते एकदा तुम्ही चेक करून घ्यायचं. आलं का लक्षात? आन्सर काय पाहिजे होतं? प्रॅग्मॅटिकचा अँटोनिम काय होईल? इम्प्रॅक्टिकल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. ही इज अ व्हेरी ड्राय पर्सन. आता ड्राय शब्द दिलाय त्यांनी. ड्रायचा काय अर्थ होतो? कोरडा. तुम्हाला ड्राय डे माहित असेल ना? 15 ऑगस्ट, 26 जानेवारी, गांधी जयंती, ड्राय डे, ज्या दिवशी भेटत नाही बघा बसण्यासाठी ऑप्शन वगैरे, ड्राय डे असतो. ड्राय म्हणजे काय? कोरडा. बर, आता पुढे बघू. पिक आउट द करेक्ट अँटोनिम ऑफ द अंडरलाइंड वर्ड इन द कॉन्टेक्स्ट. अंडरलाइन केलेला जो वर्ड आहे त्याचा अँटोनिम शोधायचा आहे आपल्याला इन द कॉन्टेक्स्ट असं म्हटलं. ड्राय म्हणजे कोरडा, वेट म्हणजे काय? ओला. मग ओला म्हटलं की आपला आन्सर. पण तसं नाही, त्यांनी इन द कॉन्टेक्स्ट म्हटलेलं आहे. सेंटेन्सच्या कॉन्टेक्स्ट मध्ये आपल्याला सांगायचं. मग आता तो ही इज अ व्हेरी ड्राय पर्सन असं जर म्हटलं, ड्राय म्हणजे तो कोरडा कोरडा असतो का? कधी आंघोळच करत नाही असं काही आहे का? तसं नाही येते. ड्राय पर्सन म्हणजे काय? जो असं एनर्जेटिक नाहीये, उत्साहपूर्ण नाहीये, जो इतरांमध्ये मिक्स होत नाही, अशा प्रकार. म्हणजे ज्याच्या तोंडावरची माशी उठत नाही. थोडक्यात 12 वाजलेले असतात, अजिबातच एनर्जी नाही, त्याला काय म्हणायचं? ड्राय पर्सन. जो कोणामध्ये मिक्स होणार नाही, हसी मजाक करणार नाही, खेळणार नाही, बरोबर, ड्राय पर्सन. मग ऑप्शन्स बघा. वेट शब्दशः जायचं नाहीये, हे होणार नाही. वेट म्हणजे ओला, गुड म्हणजे चांगला, रिफाइंड म्हणजे काय? सुसंस्कृत. सुसंस्कृत ज्याला कुठं काय बोलायचं, काय करायचं हे सगळं व्यवस्थित कळतं, जो व्यवस्थित राहतो त्याला रिफाइंड पर्सन असं म्हटलं जातं. आणि नंबर 2 आहे लाईव्हली. लाईव्हली म्हणजे एनर्जेटिक, जो इतरांमध्ये मिक्स होतो, हसतो, खेळतो, चांगल्या प्रकारे वागतो, सोशेबल आहे, ग्रेगरियस आहे, त्याला लाईव्हली असं म्हटलेलं. मग ड्रायचा अँटोनिम काय होईल? तर तो होईल लाईव्हली. कळालंय का? ही इज अ व्हेरी ड्राय पर्सन, जो नीरस आहे, ज्याला इतरांमध्ये मिक्स व्हायला आवडत नाही, तो ड्राय. आणि लाईव्हली म्हणजे काय? एकदम बिनधास्तपणे इतरांमध्ये काय होतो? मिक्स होतो असा. नेक्स्ट क्वेश्चन. फिल्दी. फिल्दी म्हणजे काय? घाणेरडा. घाणेरडा, एकदम डर्टी. ऑप्शन आहे का? हा, डर्टी. आधी सिनोनिम झाला बघा, FILTHY. फिल्दी म्हणजे काय? घाणेरडा. आणि हाताचा काय झाला? सिनोनिम. पुढे बघा. नाईस म्हणजे काय? आपण ज्याला चांगला म्हणूयात, किंवा आपण म्हणतो ना एकदम, हा, ही इज अ नाईस पर्सन, ही इज अ नाईस गाय. तो चांगला माणूस आहे, तो छान माणूस आहे, सुंदर आहे, अशा प्रकारे छान किंवा सुंदर अशा अर्थाने नाईस. डर्टी म्हणजे काय? फिल्दी, घाणेरडा, किळसवाना. प्रिटी म्हणजे आपण याला अगेन जे दिसायला वगैरे सुंदर आहे, आकर्षक आहे, त्याला PRETTY, प्रिटी असं म्हटलं जातं. अगेन काय? प्रिटी म्हणजे सुंदर, आकर्षक, अट्रॅक्टिव्ह, प्रिटी. क्लीन म्हणजे काय? स्वच्छ. मग आपला शब्द आहे फिल्दी, घाणेरडा, डर्टी, त्याचा सिनोनिम झाला. अँटोनिम काय होईल? क्लीन, जे काय स्वच्छ आहे. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन. डेफरन्स.
सेंटेन्स आहे, अँटोनिम शोधायचा आहे. द मोस्ट ऍप्रोप्रिएट अँटोनिम म्हटलंय म्हणजे काय अँटोनिम पाहिजे, आणि वापरताना फक्त अँटोनिम नाही म्हटलं, द मोस्ट ऍप्रोप्रिएट अँटोनिम म्हटलं. बघा, showing deference up to a certain point is acceptable. showing deference, deference या शब्दाचा अर्थ काय? आदर, रिस्पेक्ट. deference is आदर. आदर, रिस्पेक्ट, त्याला म्हणजे डेफरन्स. मग हा रिस्पेक्ट हा शब्द काय झाला, त्याचा सिनोनिम झाला. डिसरिस्पेक्ट काय झाला, अँटोनिम झाला. फिअर म्हणजे भीती, आणि ब्रेव्हरी म्हणजे काय, साहस, धाडस. आले का लक्षात? मग डेफरन्स या शब्दाचा अँटोनिम काय होईल, डिसरिस्पेक्ट. कळाले का? चारही शब्दांचे जेव्हा मिनिंग्स लिहून दिले त्यानंतर मग काय अडचण येत नाही बघा. डेफरन्स, आदर, रिस्पेक्ट, आणखी काय सिनोनिम्स असतील त्याला? बरोबर. कर्टसी एक शब्द आहे, COURTESY, कर्टसी. डेफरन्स, रिस्पेक्ट, कर्टसी हे झाले सिनोनिम्स. आणखी हा रिस्पेक्ट तर घेतलाय आपण. फिअर म्हणजे भीती, ब्रेव्हरी म्हणजे साहस, आणि डिसरिस्पेक्ट हा झाला त्याचा अँटोनिम. नेक्स्ट क्वेश्चन. ही इज अन एरुडाइट पर्सन. इथे कोणता होता, ड्राय पर्सन होता, बरोबर का? आता तो कसा आहे, अन एरुडाइट पर्सन. यातील पर्सन हे काय झालं, नाऊन झालं बघा. पर्सन हे झालं नाऊन. कधीही नाऊनच्या अगोदर काय येतं, आर्टिकल येतं. पण नाऊनच्या अगोदर जर एखादा ऍडजेक्टिव्ह आला तर त्या ऍडजेक्टिव्हच्या उच्चारानुसार आपल्याला आर्टिकल घ्यायचं असतं, म्हणून अँडचा वापर आहे. थोडस ग्रामर, बरोबर. ही इज अन एरुडाइट पर्सन. मग एरुडाइट म्हणजे काय, ERUDITE, एरुडाइट. एरुडाइट पर्सन म्हणजे जो हुशार आहे, अकॅडमिक्स मध्ये चांगला आहे, ज्याने भरपूर पुस्तकं, विद्वान आहे थोडक्यात. मग त्याला काही शब्द आहेत बघा आपल्याकडे एरुडाइटला, ज्याला आपण काय म्हणतो, SCHOLARLY, स्कॉलरली, विद्वान, त्याला एरुडाइट म्हटलेलं आहे. मग लर्नेड हा सुद्धा त्याचा सिनोनिम झाला बघा, लर्नेड पर्सन. ही इज अ लर्नेड पर्सन म्हणजे काय, तो हुशार व्यक्ती आहे, तो एक्सपर्ट आहे एखाद्या क्षेत्राला, तो काय स्कॉलर आहे, त्याला म्हटलं जातं एरुडाइट, स्कॉलरली, लर्नेड. हा सुद्धा स्कॉलरली बघा इथे सिनोनिम झाला त्याचा एरुडाइटचा. रूड म्हणजे काय, जो बोलताना वगैरे कशा प्रकारे बोलतो बघा, उद्धटपणे बोलतो, उद्धट. ओके, RUDE, रूड म्हणजे काय, उद्धट, किंवा जो सभ्य नाही असा, त्याला काय म्हटलं जातं, असभ्य म्हटलेलं आहे. उद्धट किंवा असभ्य. 3 शब्द समजले. आता राहिला एक शब्द, इग्नोरंट. इग्नोरंट म्हणजे काय, अज्ञानी, ज्याच्याकडे ज्ञान नाही असे. एरुडाइट म्हणजे काय, प्रचंड ज्ञान असणारा, विद्वान, स्कॉलरली असेल किंवा लर्नेड असेल, हे त्याचे सिनोनिम झाले. मग इग्नोरंट ज्याच्याकडे ज्ञानच नाही, अज्ञानी आहे जो, तो झाला त्याचा अँटोनिम. कळालं? नेक्स्ट क्वेश्चन. अँटोनिम शोधायचा आहे. अपोजिट इन मिनिंग म्हटलंय म्हणजे काय, अँटोनिम. ही लाइक्ड द पंचंट सॉस प्रिपेअर्ड बाय हिज मदर. PUNGENT, पंजेंट. आता बघा, पंजेंट म्हणजे काय, हे वासाच्या संबंधाने आहे, जे आपण वास घेतो ना, वास, वास घेणे, वास सोडणे, राईट. सुगंध चांगला असेल तर सुगंध, खराब असेल तर, जनरली त्याला आपण काय म्हणतो, हवा घेणे, इनहेल करणे, एक्झेल करणे, ते आतमध्ये घेणे, जे हवा घेणे, त्याला वास घेणे वगैरे असं म्हणतात. आता बघा, पंचंट म्हणजे काय, जो आवाजाच्या बाबतीत, सॉरी, वासाच्या बाबतीत जो कसा आहे, काय म्हणतात त्याला, जो फार स्ट्रॉंग आहे, त्याला म्हणतो आपण PUNGENT, बरोबर. किंवा मग न रुचणारा आवाज, न रुचणारा म्हणण्यापेक्षा आपण काय म्हणता येईल त्याला, थोडासा विचार करतोय, नॉट आवाज, वास,
जो वास कसा आहे तो एकदम उग्र आहे. मी या शब्दाच्या शोधात होतो. उग्र. मिथेन तुम्ही पाहिले का? मिथेनचा वास उग्र असतो. मग ही लाईक द पंजंट सॉस प्रिपेअर्ड बाय हिज मदर. पंजंट म्हणजे काय? उग्र वगैरे अशा प्रकारे असणारा. मग त्यांनी विचारलं की पंजंट या शब्दाचं अँटोनिम काय आहे? हे आहे बघा वासाच्या बाबतीत पंजंट अशा अर्थाने, म्हणजे उग्र या अर्थाने. मग स्वीट म्हणजे काय? गोड. स्ट्रॉंग म्हणजे जो कसा आहे थोडा. आता बघा जेव्हा वास या संबंधाने बोललं जाते, स्ट्रॉंग म्हणजे काय? मजबूत असं नाही होणार. जो फार एखाद्या सेंट आहे बघा, SCENT सेंट म्हणजे आपण नाही का स्प्रे तो मारतो बॉडी स्प्रे वरती राईट तिथं. तर स्ट्रॉंग जर म्हटलं तर काय? जो जास्त उग्र आहे, ज्याचा दर्प जास्त उग्र आहे त्याला स्ट्रॉंग, जो स्ट्रॉंग आहे अशा अर्थाने. मजबूत नाही हा. मजबूत किंवा कठीण हा वेगळ्या अर्थाने स्ट्रॉंगचा एक वेगळा अर्थ आहे. परंतु जेव्हा एखाद्या गोष्टीचा गंध या अर्थाने बोलायचं असेल तेव्हा तो उग्र या अर्थाने स्ट्रॉंग या शब्दाचा वापर होतोय. माइल्ड म्हणजे काय? थोडा सॉफ्ट. बरोबर का? मग आपला शब्द काय होता? सॉरी, आपला क्वेश्चन काय होता? आपला क्वेश्चन आहे बघा की ही लाईक द पंजंट सॉस प्रिपेअर्ड बाय हिज मदर. त्यामध्ये स्वीट म्हणजे गोड, सोर म्हणजे ज्याला आपण आंबट म्हणतो, एखाद्या गोष्टीची चव जी आंबट असते ती. मग आता बघा पंजंट मध्ये काय? जास्त उग्र असणार. मग त्याचा अँटोनिम काय होईल? वासाच्या बाबतीत स्ट्रॉंग हा त्याचा सिनोनिम होईल. मग त्याचा अँटोनिम माइल्ड, जो थोडासा सॉफ्ट आहे किंवा मॉडरेट आहे. आले लक्षात? अँटोनिम काय होईल? माइल्ड. आणि सेम वर्ड म्हणजे पंजंट हाच वर्ड आणखी एकदा विचारलेला आहे डिपार्टमेंटल एसटी 2014 ला विचारला. इथं आणखी एका ठिकाणी हाच वर्ड त्यांनी विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन, गिव्ह अँटोनिम ऑफ द वर्ड स्पिरिच्युअल. स्पिरिच्युअल म्हणजे काय? आपण म्हणतो आध्यात्मिक. म्हणजे पारमार्थिक म्हणतो ना आपण. एक असतं सांसारिक जीवन जे तुम्ही आम्ही जगतो, लग्न करून मुलं बाळ गाडी बंगला वगैरे याच्यामध्ये जे रमतात ते असतं सांसारिक जीवन किंवा संसारामध्ये रमणारे. याच्या पलीकडे जाऊन या गोष्टींना सोडून जे दुसरीकडे जातात, नंतर पंतप्रधान बनतात, सॉरी ते वेगळा भाग झाला. याला या गोष्टींपासून दूर जाऊन म्हणजे सांसारिक आयुष्यापासून दूर जाऊन जे वेगळं आयुष्य जगतात त्यांना परमार्थिक जीवन म्हणतात. ते परमार्थिक म्हणजे थोडक्यात आध्यात्मिक वगैरे या अर्थाने. मग बघा स्पिरिच्युअल म्हणजे काय? परमार्थिक किंवा आध्यात्मिक. मग त्याचा अँटोनिम जर घ्यायला जर गेलं स्पिरिच्युअलचं तर काय होईल? सांसारिक वाल. जिथं काय आहे? जे संसाराशी संबंधित आहे. म्हणजे काय? संपत्तीमध्ये जगणारे, शारीरिक सुख असेल, इतर गोष्टींमध्ये आनंद मिळवणारे वगैरे हे जे आयुष्य आहे त्याला म्हटलं जातं मंडेन. MUNDAN. मंडेन म्हणजे काय? ज्याला सांसारिक म्हटलेलं आहे बघा. सांसारिक म्हणजे जे आध्यात्मिकचं काय आहे? अँटोनिम होईल. इरिपेरेबल म्हणजे काय? जे रिपेअर होणार नाही. एखाद्या समाजातील शैक्षणिक असेल, आध्यात्मिक असेल, राजकीय असेल किंवा आणखी इतर सांस्कृतिक वगैरे क्षेत्रातील एखाद्या व्यक्तीचा जर मृत्यू झाला तर देशाचे पंतप्रधान, राष्ट्रपती किंवा राज्याचे मुख्यमंत्री किंवा इतर मंत्री वगैरे, गव्हर्नर वगैरे असं म्हणतात की त्यांचं निधन म्हणजे हा समाजाचा झालेला इरिपेरेबल लॉस आहे. म्हणजे न भरून निघणारं काय आहे? लॉस आहे. म्हणजे आता कळालं का? इरिपेरेबल म्हणजे काय? दुरुस्त न होणारे किंवा इरिपेरेबल लॉस म्हणजे भरून न निघणारा तोटा. इनटँजिबल म्हणजे काय? अमूर्त म्हणतो आपण त्याला. टँजिबल म्हणजे ज्याला टच करता येत. आता हा रिमोट आहे, आय कॅन टच द रिमोट. रिमोटला मी टच करू शकतो. आता तर माझ्या समोर हवा खेळते, मी त्याला टच करतोय का? टच होत नाही. ज्याला टच केलं जाऊ शकतं त्याला टँजिबल म्हणतात आणि ज्याला टच केलं जाऊ शकत नाही त्याला इनटँजिबल म्हणतात. ज्याला रूप असतं, आकार असतो ते असतं टँजिबल. ज्याला रूप नसतं, आकार नसतं त्याला म्हणतात इनटँजिबल. म्हणून मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो अमूर्त. त्याला रूप नाही असा.
अनइनोव्हेटिव्ह, ज्यामध्ये नाविन्यता नसलेले, कळालंय का? नाविन्यता नसलेले, नाविन्यपूर्णता नसलेले अनइनोव्हेटिव्ह. आणि इनोव्हेटिव्ह म्हणजे काय? ज्याच्यामध्ये नाविन्यपूर्णता आहे, काहीतरी नवीन आहे, क्रिएटिव्ह आहे, त्याला इनोव्हेटिव्ह असं म्हणतात. स्पिरिच्युअलचा अँटोनिम काय होईल मग? मंडेन म्हणजे सांसारिक, आणि स्पिरिच्युअल म्हणजे काय? आध्यात्मिक किंवा पारमार्थिक. COVETOUS, कोवेटस. कोवेटस म्हणजे काय थोडक्यात? लालची. लालची कशाची? काय असणारा? हाव असणारा, त्याला म्हणायचं कोवेटस. ग्रीडी सुद्धा त्याच अर्थाचा शब्द आहे, एव्हेरिशियस सुद्धा त्याच अर्थाचा शब्द आहे, आणि ग्रास्पिंग सुद्धा त्याच अर्थाचा शब्द आहे. कोवेटस, ग्रीडी, एव्हेरिशियस, ग्रास्पिंग, नेहमी हाव असणारा वेगवेगळ्या गोष्टींची, त्याला काय म्हणते? कोवेटस. लालच असणारा किंवा लालची व्यक्ती जी आहे ना, त्याला म्हटलं जातं कोवेटस, ग्रीडी, ग्रास्पिंग आणि एव्हेरिशियस. म्हणजे काय? नेहमी कशाची तरी लोभ ठेवणारा, लालच ठेवणारा या अर्थाने. एक शब्द आहे रिनाउन्सिंग. रिनाउन्सिंग म्हणजे काय? सगळ्या गोष्टींचा त्याग करणारा, रिनाउन्सिंग. मग यावरचा अँटोनिम पाहिजे आपल्याला, ओनली डी. बघा कुठे? नंबर 4 इज द करेक्ट आन्सर. कळालंय का? नेक्स्ट क्वेश्चन. द अँटोनिम ऑफ मिसॅन्थ्रोप. मिसॅन्थ्रोप म्हणजे काय? द वन हू हेट्स मॅनकाइंड. वन हू हेट्स मॅनकाइंड, मानव जातीचा तिरस्कार करणारा, मिसॅन्थ्रोप. बरोबर? मग आता ऑप्शन्स मध्ये बघा. बरं, मला तुम्ही सांगायचंय मिसॅन्थ्रोप या शब्दाचा अशाच स्पेलिंग मध्ये, ही सुरुवातीला मिसॅन्थ्रोप आहे, अँथ्रप शेवटी येणारा किंवा त्यात तसा उच्चार असणारा एखादा शब्द माहिती आहे का, जो याचा अँटोनिम होऊ शकेल? PHILAN, फिलॅन, THROP, फिलॅन्थ्रॉप. मानव जातीवर प्रेम करणारा, द वन हू लव्स मॅनकाइंड. कळालंय का? मानव जातीवर प्रेम करणारा, मानव जातीचा तिरस्कार करणारा. आता इथे या ऑप्शन्स पैकी शोधायचं आपल्याला. हा म्हणजे मिसॅन्थ्रोप म्हणजे कोण? मानव जातीचा तिरस्कार करणारा. लवलेस म्हणजे जिथं काय? जिथं प्रेम नाहीये, प्रेमाचा अभाव असणारा, लवलेस म्हटले. म्हणजे हा त्याच अर्थाचा थोडक्यात झाला. पुढे आहे लवली. आता बघा बरं का, लवलेस, लवली, लव्हिंग आणि लव्हेबल शब्द सेम दिलेत, काहीतरी असं एकच अर्थाचे वाटतील अशा प्रकारे, पण तसं नाही येत. आता बघा, एक एक गोष्ट समजून घ्या. जिथं लवलेस आहे म्हणजे याला काय? प्रेमच नाहीये, मग प्रेमाचा अभाव म्हणता येईल, किंवा प्रेम नसलेला किंवा प्रेमाचा अभाव. ओके. लवली, दॅट वॉज अ लवली डॉल. एकदम चांगली आहे, आकर्षक आहे, मोहक आहे, त्यासाठी लवली म्हणता येईल. ओके, मोहक, आकर्षक असं म्हणता येईल, किंवा आनंददायक. आनंददायक, हा, लवली. लवेबल म्हणजे ज्याच्यावरती प्रेम करता येईल असा, नेहमीच आपण ज्याला काय म्हणतो, ज्याच्यावरती प्रेम करता येईल, जे प्रिय आहे, जवळचा आहे, एकदम स्नेह आहे, अशा प्रकारचा लव्हेबल. आलं लक्षात? याला काय म्हणता येईल थोडक्यात? लव्ड वन किंवा प्रिय, प्राणप्रिय असं पण म्हणू शकता, जो जवळचा आहे, लव्हेबल, ज्याच्यावरती प्रेम केलं जाऊ शकतं, अशा प्रकारचा. दुसरा आहे लव्हिंग. आता हा शब्द बघा, लवलेस प्रेमाचा अभाव, प्रेमहीन, लवली मोहक, आनंददायक, प्लीजिंग जो आनंद देणारा आहे, अशा प्रकारचा. लव्हेबल काय म्हणतात त्याला, जो आपला जवळचा असतो, स्नेही असतो, राईट, लव्हेबल. आणि आता इथे बघा लव्हिंग, एखादी व्यक्ती लव्हिंग आहे म्हणजे काय? ती प्रेम वाटणारी आहे, प्रेम करणारी आहे. आपला काय होता वर्ड, काय होता? जो द्वेष करतोय असा, मिसॅन्थ्रोप. त्याचा अँटोनिम फिलॅन्थ्रोप. पण आपल्याला ऑप्शन्स पैकी शोधायचं, मग काय आहे? लव्हिंग, जो प्रेम करतोय, प्रेम वाटतोय. बरोबर, लव्हिंग इज द करेक्ट आन्सर.
ज्योत से ज्योत जगाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. हे सगळं लव लव लवच आहे बघा. मग हे मिसॅन्थ्रप सोडावं साईडला, फिलॅन्थ्रपचा विचार करा ना. एकमेकांना समजून घेऊयात, एकमेकांचा आदर करूयात, प्रेम वाटूयात ना सर्वांशी. काय म्हणता? नेक्स्ट क्वेश्चन वाचा बरं. PSI 14 हा विचारलाय. डिपार्टमेंटल टॅक्स STI 2014 याच्यामध्ये सुद्धा पंजंट विचारलेला आहे. आन्सर माइल्ड होतं. त्याच्या अगोदरच बघा PSI 14 सुद्धा तोच वर्ड विचारलेला आहे. ही लाईक द पंजंट सॉस प्रिपेअर्ड बाय हिज मदर. ऑप्शन्स फक्त बदललेत. आता ऑप्शन समजून घेऊयात. जेंटल म्हणजे काय, ज्याला कोमल म्हणतो आपण, कोमल किंवा नाजूक, एकदमच जेंटल, जेंटल एकदम असा हळुवार वगैरे, हा कोमल जेंटल असा. माइल्ड म्हणजे काय, सॉफ्ट. इन्सिपिड एक शब्द आहे. इन्सिपिड म्हणजे काय, चव नसलेला, बेचव, किंवा आपण म्हणतो ना काय पानसट डाळ बनवलीस यार, अजिबात चव नाही यार, पानसट. आणि आता एक शब्द आहे अनसॅव्हियरी. आता अनसॅव्हियरीचा अर्थ आहे जे न पटणारं आहे, न पटणारं, न रुचणारं, नैतिक दृष्ट्या जे अयोग्य आहे, जे पटत नाहीये, त्याला म्हणायचं अनसॅव्हियरी. न पटणारे, नैतिक दृष्ट्या न रुचणारं, जे चुकीचं आहे ते अनसॅव्हियरी. आता त्याने आपल्याला विचारलं होतं पंजंट. पंजंट मी तुम्हाला सांगितलंय, वासाच्या संबंधाने जे उग्र आहे त्याला पंजंट म्हटलं जातं. त्याचा इंटरनेम काय होईल, माइल्ड, सॉफ्ट. आन्सर समजलंय? ओके. नेक्स्ट क्वेश्चन. द ऑर्गनायझेशन, अगेन अँटोनिम शोधायला सांगितलंय. द ऑर्गनायझेशन इज नोन फॉर इट्स प्रोबिटी. प्रोबिटी या शब्दाचा अर्थ तुम्ही GS4 ला बघा, UPSC मुख्य परीक्षेला असेल किंवा आता अलीकडे MPSC सुद्धा डिस्क्रिप्टिव्ह झालाय, तर त्यामध्ये सुद्धा GS4 मध्ये एथिक्स, इंटिग्रिटी अँड ऍप्टिट्यूड या पेपरमध्ये प्रोबिटी एक कॉन्सेप्ट आहे. प्रोबिटी म्हणजे काय, जे एथिकल आहे, जे ऑनेस्ट आहे, ज्याला आणखी इंटिग्रिटी म्हणतो ना आपण, त्या अर्थाने. म्हणजे प्रोबिटी म्हणजे काय मग, एथिकल, HONEST, ऑनेस्ट, प्रामाणिक या अर्थाने. आले लक्षात? नोन फॉर इट्स प्रोबिटी. त्या ऑर्गनायझेशन कशासाठी ओळखली जाते, त्यांच्याकडे असणारा जो प्रामाणिकपणा आहे, त्यांच्याकडे जी ती प्रोबिटी आहे, कामाच्या प्रती असेल, उत्पादनाच्या बाबतीत असेल, त्यांची जी काय म्हणतो आपण त्याला थोडक्यात सिन्सिअरिटी आहे, त्याला म्हणायचं प्रोबिटी. मग आता बघा शब्द समजून घ्या. वीकनेस म्हणजे काय, कमजोर, कमजोरपणा. डलनेस म्हणजे लॅक ऑफ एनर्जी, ऊर्जाहीन. वेल्थ म्हणजे काय, संपत्ती. आणि डिसऑनेस्टी म्हणजे काय, अप्रामाणिकपणा, अप्रामाणिकता. ऑर्गनायझेशन ओळखली जाते त्यांच्या प्रामाणिकतेसाठी. त्याचा अँटोनिम शोधायचा आहे, अप्रामाणिकता. कळालं का? जास्त डोकं लावण्याची आवश्यकता आहे का? शब्दांचे मिनिंग्स माहिती पाहिजे, बस, दॅट्स इट. तुम्ही म्हणाल मग याच्यामध्ये काय वेगळं सांगेल, पण हा ठीक आहे, शब्द सेंटेन्स मध्ये समजला पाहिजे आणि त्यानंतर ऑप्शन्स मधून आपलं स्किल आहे, आपण त्याला कशा प्रकारे अप्लाय करतोय, आपल्या नॉलेजला, आपल्या अभ्यासाला पेपरमध्ये कशा प्रकारे अप्लाय करतोय त्या. पुढे बघा, हरीश अँड मधू 3 स्टार करतोय बघा. क्वेश्चन वाचून घ्या कधीच आहे. इंजिनिअरिंग प्री 2013 तेव्हाचा पॅटर्न आहे. 2023च्या मुख्य परीक्षेला बघा, ग्रुप सी चा मुख्य पेपर असेल, राज्यसेवेचा मुख्य पेपर असेल, ग्रुप बी चा मुख्य पेपर असेल, अशा प्रकारचा पॅटर्न आहे. कसा, व्हाईल वन इज स्लोथफुल द अदर इज. एक आहे स्लोथफुल. स्लोथफुल म्हणजे काय, जो आळशी आहे. द अदर इज, मग बघा एक आळशी आहे म्हटलं, दुसरा कसा असणार, हार्डवर्किंग असणार, मेहनत घेणारा असणार, बरोबर का? मग बघा स्लोथफुलचा अर्थ आहे लेझी, हा त्याचा सिनॉनिम झाला. ऑनेस्ट म्हणजे काय, प्रामाणिक.
जेंटल म्हणजे काय? टेंडर, TNDER, कोमल, नाजूक या अर्थाने. व्हाईल वन इज क्लोथफुल द अदर इज. आता बघा बरं का, इंजिनिअरिंग प्री 2013 ला विचारलेला प्रश्न तशाच प्रकारचा पॅटर्न 2023 ला विचारला, 10 वर्षानंतर पॅटर्न हा. मग आता आपल्याला ओळखायचं आहे स्लोथफुल म्हणजे काय? आळशी असणारा, लेझी. मग हे सिनॉनिम्स लिहून घ्या. स्लोथफुल, लेझी, आयडियली इडल. आणखी एक वर्ड लिहून घ्या, इंडोलेंट, INDOLENT, इंडोलेंट. या चारही शब्दांचा अर्थ स्लोथफुल असेल, लेझी असेल, इडल आणि इंडोलेंट या चारही शब्दांचा अर्थ आहे आळशी, काम वेळेवर न करणारा, आळस ज्याच्यामध्ये आहे तो. आणि याचा अँटोनिम होतो बघा इंडस्ट्रियस, म्हणजे काय? मेहनती. आणखी मराठी शब्द आहे त्याला दीर्घोद्योगी, म्हणजे प्रचंड काम करणारा. इंग्लिश मध्ये शब्द आहे त्याला हार्ड वर्किंग. आणखी एक इंग्लिश मध्ये शब्द देतोय मी तुम्हाला, हार्डवर्क, डिलिजंट, DILIGENT, डिलिजंट. कळालंय का? इंडस्ट्रियस, INDUSTRIOUS, इंडस्ट्रियस म्हणजे इंडस्ट्रीशी संबंधित असं काही नाही बरं का. इंडस्ट्रियस म्हणजे जास्त काम करणारा, मेहनती अशा प्रकार. नेक्स्ट, व्हॉट इज ऑपोजिट ऑफ द वर्ड एंट्रन्स? एंट्रन्स म्हणजे काय? प्रवेशद्वार. आपण ज्याला प्रवेशद्वार म्हणतो ना ते एंट्रन्स असतं, प्रवेशद्वार. डोअर म्हणजे काय? दरवाजा. हा फक्त एक नाऊन दिलाय तशाच अर्थाचा. अटरन्स म्हणजे आपल्या मुखातून जे काही वाक्य निघतात, शब्द निघतात, आपले वक्तव्य असतात, त्याला अटरन्स म्हणायचं. वक्तव्य किंवा उच्चारलेले, मग ते काही शब्द असतील, वाक्य असतील, त्याला अटरन्स म्हटलंय. गेट म्हणजे येण्या जाण्यासाठीची मार्गिका. गेट तर कळतंय ना तुम्हाला, येण्या जाण्यासाठी जो मार्ग आहे तो. आणि एक्झिट म्हणजे बाहेर पडण्याचा मार्ग, बरोबर का? एंट्रन्स काय असतं? आतमध्ये येण्याचा मार्ग. एक्झिट बाहेर पडण्याचा मार्ग. दिस इज द आन्सर. अँटोनिम विचारलाय, कळाले का? नेक्स्ट क्वेश्चन. त्यांनी म्हटलंय की नॉट अँटोनिम ऑफ ओल्ड. ओल्ड या शब्दाचा अँटोनिम कोणता होणार नाही? बघा, ओल्ड या शब्दाचा अर्थ काय काय होतात? जुना. दुसरा एक अर्थ आहे म्हातारा, बरोबर का? जुना काही असेल, एखादी व्यक्ती असेल, सॉरी वस्तू असेल, जुनी वस्तू असेल तर ओल्ड म्हणतो आपण त्याला. आणि एखादी व्यक्ती असेल तर ती वय जास्त असेल तर त्याला आपण ओल्ड एज पर्सन म्हणतो, राईट? ओल्ड. यंग, यंगचं अँटोनिम काय होऊ शकेल? ओल्ड होऊ शकेल. यंग म्हणजे तरुण, ओल्ड म्हणजे म्हातारा. न्यू म्हणजे काय? नवीन, याचा अँटोनिम काय होऊ शकेल? ओल्ड म्हणजे जुना या अर्थाने. इथं म्हातारा या अर्थाने, बरोबर का? पास्ट म्हणजे काय? थोडक्यात भूतकाळ. आणि इथं लेटेस्ट, लेटेस्ट म्हणजे काय? अलीकडील, अलीकडील, अलीकडील किंवा नवीन या अर्थाने. मग याचा सुद्धा अँटोनिम काय होऊ शकेल? ओल्ड म्हणजे जुना. कळाले का? 3 शब्द आहेत, यंग, न्यू आणि लेटेस्ट. या तीनही शब्दांचा अँटोनिम ओल्ड होऊ शकेल. पण एक शब्द आहे पास्ट, ज्याचा अर्थ होतो थोडक्यात भूतकाळ किंवा आहे त्यापेक्षा मागच्या काळचा. पण याचा अँटोनिम ओल्ड होऊ शकणार नाही. आलं लक्षात? त्यांनी विचारलं इज नॉट द अँटोनिम ऑफ ओल्ड. ओल्डचा अँटोनिम काय होणार नाही मग? पास्ट. नेक्स्ट क्वेश्चन. रॅन्डम. आता रॅन्डम म्हणजे काय? जिथं काही रूल नसतो, काय नसतो, एकदम जसं की तुम्ही बघा, पत्ते पाहिलेत, तुम्ही ते पत्ते पिसता पिसता आणि कोणता तरी एक पत्ता काढता, म्हणजे रॅन्डमली ते बाहेर काढता. याला मराठीमध्ये एक शब्द आहे यादृच्छिकपणे, राईट? आता यादृच्छिक वगैरे मराठी कधी लक्षात यायचं? यादृच्छिक तरी लिहून देतो बरं का तुम्हाला. आपण शब्द लिहितो ना कधी कधी बऱ्याचदा, RANDOMLY, रॅन्डमली. याला मराठीमध्ये शब्द आहे यादृच्छिकपणे. ओके, जेव्हा वेळ पडेल तेव्हा समजून घ्या. आता रॅन्डमली म्हणजे काय? कुठलाही नियम नाहीये किंवा कुठलाही एखादी ऑर्डर नाहीये. ऑर्डर म्हणजे
एखादी सिस्टमॅटिक वे मध्ये वगैरे काहीच नाही, बरोबर. कशाही प्रकारे ज्याला म्हटलं जाईल ते म्हणजे काय, रॅन्डम. रॅन्डमचा आणखी आपल्याकडे काय शब्द भेटता येईल बघा. अगदी 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 बरोबर आहे. एक शब्द आहे बघा याला, समथिंग विच इज नॉट रेग्युलर असं म्हटलंय. समथिंग विच इज नॉट रेग्युलर म्हणजेच काय, IRREGULAR, इरेग्युलर. ज्याच्यामध्ये काहीतरी ठराविक पॅटर्न नाहीये, वेगवेगळा आहे, त्याला म्हणजे ठराविक पॅटर्न नाही, रेग्युलर नाहीये, तर त्याला म्हणतो आपण रॅन्डम. मग आता बघा, क्लिअर म्हणजे काय, स्पष्ट. कॅज्युअल म्हणजे समथिंग विच इज नॉट फॉर्मल, याचा अँटोनिम फॉर्मल होईल. जे कॅज्युअल आहे म्हणजे काय, जे ऑफिशियल नाहीये, फॉर्मल नाहीये, दॅट इज कॅज्युअल. नॉर्मल म्हणजे काय, सामान्य. आणि आता बघा, रॅन्डम म्हणजे काय, कोणत्याही प्रकारे, बरं का. तुम्हाला जर एखादा काय, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, रॅन्डम या शब्दाचा अर्थ ठराविक असा नियमात नसणारा, रेग्युलर नसणारा, इरेग्युलर, ज्याच्यामध्ये कुठलाही पॅटर्न लक्षात येत नाही, त्याला म्हणते रॅन्डम. पण आता एक वर्ड आहे स्पेसिफिक. मग जर मी म्हटलं की मला या सर्कलमधील 10% भाग पेंट करायचा, मग रॅन्डमली म्हटलं तर मी कोणताही 10% भाग पेंट करेल, बरोबर का, कोणताही 10% भाग. पण मला स्पेसिफिकली खालच्या साईडचा 10% भाग पेंट करायचा आहे म्हटल्यानंतर मला ते एक्झॅक्ट कुठेतरी जावं लागतं. म्हणजे काय, आता त्याच्यामध्ये काय आलं, प्रिसाइज नाही झालं, स्पेसिफिक नाही झालं, आलं एक लक्षात. म्हणून हा वर्ड त्याचा अँटोनिम आहे. बाकीचे वर्ड तसं वेगवेगळ्या अर्थाचे आहेत. रॅन्डमचा आणि या वर्डचा काही मिनिंग लागत नाही. एकच वर्ड आहे रॅन्डमचा अँटोनिम होऊ शकेल, तो आहे स्पेसिफिक, एक्झॅक्ट. रॅन्डम म्हणजे कोणताही, स्पेसिफिक म्हणजे डॉट जो बोलला गेलाय तोच. नेक्स्ट वर्ड, absolute powers cannot be vested in an individual. absolute म्हणजे परिपूर्ण. बघा आता बघा, परफेक्ट म्हणजे काय, पूर्णतः म्हणता येईल. अनक्वालिफाईड म्हणजे अपात्र. आर्बिट्ररी म्हणजे काय, हुकुमशाही पद्धतीने ज्याला म्हणतात आर्बिट्ररी, आले का लक्षात. हुकुमशाही पद्धतीने ज्याला अनियंत्रित असा एक शब्द आहे, आर्बिट्ररी, जिथं नियंत्रणच नसतं, आर्बिट्ररी रूल. बरेच राजे आहेत ना, डोक्यातून सटकले गेल्याच्या नंतर असं वागतात आर्बिट्ररी पद्धतीने, त्यांच्यावरती कोणाचाही नियंत्रण नसतं, आर्बिट्ररी. पार्शल म्हणजे जे परिपूर्ण नाहीये, संपूर्ण नाहीये. एखादा भाग जर आहे, ही सर्कल आहे, याचा पार्शली काही पर्सेंट भाग जर म्हटलं आपण, तर हा भाग आला. म्हणजे काय, काही एक भाग फक्त, संपूर्ण नाही. इथं ॲब्सोल्यूट याचा अर्थ आहे पूर्णतः, पूर्णतः किंवा संपूर्णतः. मग आता बघा, संपूर्णतःचा अँटोनिम काय होईल, जो संपूर्ण नाहीये, कुठला तरी एक भाग किंवा पार्शली किंवा पार्शल, आलं का लक्षात, हा त्याचा अँटोनिम होईल बघा. ओके, आले का लक्षात तुमच्या. एकदम परफेक्ट आहे एखादी गोष्ट म्हणजे पूर्णतः योग्य, किंवा आणखी काय म्हणते, एकदम परफेक्ट आहे म्हटल्याच्या नंतर आपण काय म्हणतो, 100% परफेक्ट. परफेक्ट शब्द तिथंच आहे, त्याला आणखी एक मराठी मिनिंग काय येईल, मराठी वर्ड काय येईल, ज्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं काय नसेल, स्पॉट नसेल किंवा डाऊट नसेल, अशा प्रकारे निसंशयपणे जे एकदम योग्य आहे त्याला आपण म्हणतो एकदम परफेक्ट, एकदम उत्कृष्ट, सर्वोत्कृष्ट म्हणता येईल, सर्वोत्कृष्ट, उत्कृष्ट अशा अर्थात परफेक्ट. आणि पार्शल म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचा थोडावाला भाग, किंवा त्याला पार्शल आपण म्हणतो, थोडा, थोडका. ओके, चारही शब्दाचे अर्थ, ॲब्सोल्यूट म्हणजे काय, पूर्णतः, संपूर्णतः, आणि त्याचा अँटोनिम जर म्हटलं तर पार्शल म्हणजे काय, थोडका, जे संपूर्ण आहे त्यातील काही, आले का लक्षात. नेक्स्ट वर्ड, नेक्स्ट आणि आजच्या या लेक्चर मध्ये लास्ट वर्ड,
चूज द मोस्ट ऍप्रोप्रिएट अँटोनिम ऑफ द अंडरलाइन्ड वर्ड. अंडरलाइन केलेल्या वर्डचं मोस्ट ऍप्रोप्रिएट अँटोनिम शोधायचं. ग्रेगरियस या शब्दाचा अर्थ आहे सोशल, SOCIAL, सोशल, इतरांमध्ये मिक्स होणारा. याचाच आणखी एक शब्द आहे त्याच अर्थाचा एक्स्ट्रोव्हर्ट, इतरांमध्ये मिक्स होणारा, त्याला म्हणायचं ग्रेगरियस. मग आता बघा, कॉन्जेनियल हा एक शब्द आहे जो की त्याचा सिनॉनिम होईल ग्रेगरियसचा. ॲमिएबल हा शब्द आहे तो सुद्धा त्याचा सिनॉनिम होईल. मग ॲमिएबल असेल, ग्रेगरियस असेल, सोशल असेल, एक्स्ट्रोवर्ट असेल, या सर्व शब्दांचा अर्थ आहे एकमेकांशी काय होणे, चांगले संबंध असणे किंवा सोशेबल, सोशल, इतरांमध्ये मिक्स होणार. स्ट्रेट फॉरवर्ड म्हणजे काय, कोणाची भीडभाड न ठेवता, कोणाचीही भीडभाड न ठेवता आपलं म्हणणं मांडणारा, एकदम स्पष्टपणे परखडपणे बोलणारा, स्ट्रेट फॉरवर्ड. आणि मग ग्रेगरियस म्हणजे सोशेबल, त्याचा अँटोनिम काय होईल, अनसोशेबल. कळालंय का, जो इतरांमध्ये मिक्स होत नाही. मग यालाच अनसोशेबलला सिनोनिम आहे इंट्रोवर्ट. ओके, चला आज आपण साधारणतः 30 क्वेश्चन्स पाहिले. म्हणजे प्रत्येक लेक्चर मध्ये अराउंड 30 क्वेश्चन्स असे साधारणतः अराउंड 100 क्वेश्चन्स वगैरे आपण PYQ मधील पाहिलेत. यानंतर अँटोनिमचे वेगळ्या फोल्डरमध्ये साधारणतः 2 ते 3 लेक्चर्स एक्स्ट्रा वर्ड्सचे तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. होमोफोन्स आणि फ्रेजल वर्ब्स याचे सुद्धा PYQ मधील 2 ते 3 लेक्चर्स वगैरे किंवा किमान 2 लेक्चर्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. PYQ मधील अँटोनिमचे एवढेच लेक्चर्स उपलब्ध होणार आहेत. जे काही रिमेनिंग डेटा आहे तो तुमच्या अभ्यासासाठी तुम्हाला उपलब्ध करून दिलाय, त्याचा व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. या लेक्चरमध्ये इथेच थांबतोय. नेक्स्ट लेक्चरमध्ये लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.